नमस्कार. रोकटोक आपलं स्वागत. यंदा तरी चांगला पाऊस पडेल म्हणून डोळे लावून बसलेल्यांच्या यंदा घोर निराशा होणार आहे. कारण देशात सध्या सरासरीच्या अवघा 88% पाऊस पडेल असा सुधारित अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी नोंदवलाय. महाराष्ट्रात सरासरीच्या 90% पाऊस होईल असं भाकीत वर्तवण्यात आलंय. म्हणजेच सरासरी 90%पेक्षा या दुष्काळानं आमचं कंबरडं मोडलं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हे कमी झालं की काय म्हणून कधी गारपिटीचा त्रास तर कधी अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्याला हे बसून बसून शेतकरी कायमचा बसतो की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा, गहू, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब आणि आंबे या सगळ्याचं फार मोठं नुकसान झालंय. खरीपाची आणि रब्बीची पिकं डोळ्यात देखत आता भुईसपाट झाली. आता पुन्हा देशावर दुष्काळाची छाया पसरली आहे. आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर तो धोधो तरी अलीकडे पडतो आणि वाहून जातो किंवा दुसरीकडे फार कमी काळ पाऊस पडतो. या सगळ्याचा परिणाम जसा शेतकऱ्यांवर होतो तसाच आपल्या देशाच्या अर्थकारणावरही होतो, व्यापार उद्योगांवर होतो, गुंतवणुकांवर होतो. त्यामुळेच आज या विषयावर राजकीय चर्चा मला करायची नाहीये, तर शेतकरी, व्यापारी, गुंतवणूकदार आणि सामान्य माणसानं अशा गंभीर परिस्थितीत काय करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास तज्ज्ञांना चर्चेसाठी बोलावलंय. भारतीय अर्थव्यवस्था पावसावर किती अवलंबून आहे? 88% पाऊस सलग आणि सर्वत्र पडला तरी दुष्काळाचं सावट राहणार आहे का? केवळ मान्सूनवरच अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहीच प्रगती आपण केली नाही का? पाऊस आणि महागाई यांचं नेमकं नातं काय यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात मंदीचे ढग. मंदीचे ढग या कार्यक्रमात आज आपण चर्चेला आमंत्रित केलेले ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक. चंद्रशेखर टिळक यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. चंद्रशेखर टिळक आज या विषयावर खास मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपलब्ध आहेत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर माधव चितळे, ज्येष्ठ जलतज्ञ. डॉक्टर माधव चितळे औरंगाबादहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. माधवराव, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. या तीन मान्यवरांसोबत आपण कमी होणारा पाऊस किंवा अवकाळी होणारा पाऊस किंवा कमी काळ होणारा पाऊस त्याचा वर्तवलेला अंदाज, आत्ताचं सध्याचं पद धोरण, बदलती राजकीय, बदलती आर्थिक आणि सर्व पर्यावरणीय परिस्थिती याची सांगड घालून नेमकं काय करावं याचा आपण अंदाज घेणार आहोत. या पहिल्या भागामध्ये जो पहिला प्रश्न आपण चर्चेला घेतोय तो आपण पडद्यावर पाहू शकता. मंदीचे ढग या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्था पावसावर किती अवलंबून आहे? भारतीय अर्थव्यवस्था पावसावर किती अवलंबून आहे? याच प्रश्नात घेऊन मी थेट जातोय चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखर टिळक, आपण अनेक वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेचा, भारताची जे बजेट्स आहेत त्याचा गेले 25 ते 30 वर्ष आपण अभ्यास करतात. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर आपली व्याख्यानं होत असतात. पावसावर आपली अर्थव्यवस्था कितपत अवलंबून आहे? या देशाला स्वातंत्र्य मिळून 60 पेक्षा अधिक वर्ष झाली. मुळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष जरी झाली असतील तरी स्वातंत्र्य मिळताना जे आपल्या देशाचं वर्णन होतं कृषीप्रधान देश, आज त्या प्रमाणामध्ये नसलं, त्या स्वरूपामध्ये जरी बदल झाला असला तरी सुद्धा या वर्णनामध्ये जराही बदल झालेला नाही. आजही आपला देश कृषीप्रधान आहे. फक्त इतकाच फरक आहे की 1947 साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नात जवळजवळ 70% जास्त वाटा हा कृषी क्षेत्राचा होता. आज तो 20-25% आसपास आलाय. असं जरी असलं तरी देशात स्वतंत्र होताना कृषी क्षेत्रावर रोजगारासाठी आणि इतर उत्पन्नासाठी अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण 80% वर होतं. आजही ते 52% कमी झालेलं नाही. त्यामुळे एकीकडे शेतीचं उत्पन्नातलं प्रमाण जरी, राष्ट्रीय उत्पन्नातलं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी आपल्या दैनंदिन रोजगारासाठी आणि उत्पन्नासाठी शेतीवरती अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण जरा सुद्धा कमी झालेलं नाही. हा पहिला फरक किंवा पहिला परिणाम. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा परिणाम म्हणजे असा की केवळ त्यातनं उत्पन्न मिळण्याची क्षमता वाढलेली आहे अशातला भाग नाही, तर एकंदरीतच गेली वर्ष दीड वर्ष ज्या पद्धतीचं अर्थकारण आपल्या देशामध्ये चाललंय की होता होईतो महसुली उत्पन्न, हे महसुली खर्च हा महसुली उत्पन्नातनं भागवायचा, अशा वेळेला सर्वंकष मागणीचा विचार करावा लागतो. आणि एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये सेवा क्षेत्राच्या आणि इतर गोष्टींच्या मागणीमध्ये होत असलेली भरीव वाढ ही शहरी भागातनं येण्यापेक्षा सुद्धा निम्न शहरी आणि ग्रामीण भागातनं येणार आहे. आणि त्याच्यावरती कृषी क्षेत्राचा होणारा परिणाम आणि अवलंबित्व हे खूप मोठ्या प्रमाणावर असतं. असं विविध अंगांनी कृषीवरचा होणाऱ्या कमी परिणामाचं किंवा प्रमाणाचं परिणाम अर्थव्यवस्थेवरती दूरगामी स्वरूपामध्ये होतील. म्हणजे वरवर पाहता आपल्याला असं वाटेल की गुंतवणूक क्षेत्राचा याच्याशी संबंध नाही, परंतु तशातलाही भाग नाही. एकीकडे
ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी कमी होत जाताना त्याचा खतांवरती पाटबंधाऱ्यांवरती वेगवेगळ्या तऱ्हेनं परिणाम होत असतो. त्यामुळे एक प्रकारे कमी पाऊस आणि संपूर्ण अर्थव्यवस्था असेल किंवा या देशातलं वातावरण असेल, या दोन्हीवर अत्यंत सखोल असा परिणाम होत असतो. सखोल असा परिणाम होईल. आणि दुसरी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की शेती हे एकतर्फी किंवा एकतर्फी केंद्र सरकारच्या ताब्यात असलेला विषय नसतो. आज जरी आपण कितीही राज्यांचा वाढीव वाटा, वाढीव सहभाग अशी चर्चा केलेली असली तरी कृषी हा सामायिक क्षेत्रातला विषय आहे. आणि शेवटी आपल्याकडे दुष्काळ हा राजकारण करण्याचा विषय आहे. आणि दुष्काळाचा राजकारण केलं की अर्थकारणात दुष्काळ हा ठरलेला आहे. हा गेल्या आपल्या 60 वर्षांचा इतिहास. राजकारण केलं की अर्थकारणातला दुष्काळ ठरलेला आहे. 88% पाऊस म्हणजे नेमका किती पाऊस हे सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. त्याकरता डॉक्टर माधवराव चितळे, ज्येष्ठ जलतज्ञ माधवराव चितळे आपल्या बरोबर आहेत. माधवराव चितळे, अल निनो हे नाव आम्ही सातत्यानं ऐकत आलोय, ते याही वेळी आता चर्चेला आहे. अल निनो म्हणजे नेमकं काय, त्याचा आमच्या या देशातल्या पडणाऱ्या पावसावर आणि सरासरीपेक्षा 90% इतका पाऊस म्हणजे कमी पाऊस का आणि 88% म्हणजे दुष्काळ का, हे सगळं आम्हाला समजावून सांगा. जगामध्ये आपल्याला जो पाऊस येतो ते वातावरणामध्ये आणि हवामानामध्ये हवा आणि बाष्प हे काय पद्धतीने वाहतात आणि कुठून निर्माण होणारं बाष्प आपल्यापर्यंत येऊन पोचतं या प्रक्रियेवर अवलंबून आहे. अल निनोची जी प्रक्रिया आहे ती पॅसिफिक महासागरात आहे. पण आपल्या सगळ्या पृथ्वीभोवती जो वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्याच्यामुळे पुष्कळ बदल हे होत राहतात. आणि त्या बदलांचा एक परिणाम दक्षिण आशियामध्ये, भारतामध्ये आपल्याला मिळणाऱ्या पावसाच्या चढ उतारांमध्ये होतो. यावर्षी आपल्याला कमी पाऊस मिळणार आहे. आणि कमी पाऊस मिळणार याचा अर्थ असा की आपण जर भारताचं ढोबळमानाने सरासरी पाऊस हा 1000 मिलीमीटर आहे तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला 880 मिलीमीटर पाऊस मिळणार आहे. पण आपण आता महाराष्ट्रात जास्त लोक आपला हा कार्यक्रम मराठीत ऐकणार असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार केला आणि त्यातलाही जो अवर्षण प्रवण प्रदेश आहे, साधारणतः आपला 40% प्रदेश हा अवर्षण प्रवण आहे, म्हणजे त्याचा सरासरी मिळणारा पाऊसच मुळात 700 मिलीमीटर आहे. तेव्हा त्या पावसात जी घट होणार आहे तो आता आपल्याला 90% मिळणार आहे महाराष्ट्राची सरासरीमध्ये. आणि सामान्यतः निसर्गातली क्रूरता थोडीशी अशी आहे की ज्यावेळेला अशी दोलायमानता येते त्यावेळेला जे अवर्षण प्रवण निसर्गातलेच प्रदेश आहेत त्यात ती दोलायमानता जास्त असते. म्हणजे महाराष्ट्राची सरासरी जरी आज आपल्याला 90% सांगण्यात येत असली तरी अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये ती 90%पेक्षा कमी पाऊस मिळण्याची शक्यता आहे. अजून आपण आपले अंदाज हे आपल्या प्रदेशनिहाय, अवर्षण प्रवण निहाय, कोकणपट्टी निहाय, विदर्भ निहाय असे वेगळे तपशिलात जायला सुरुवात केलेली नाही. ते आपल्याला जायला पाहिजे. पण आतापर्यंत आपला अनुभव असा आहे की ज्यावेळेला सरासरी 90च्या आसपास येईल महाराष्ट्राची त्यावेळेला मराठवाड्याची सरासरी जो जास्त अवर्षण प्रवण आहे किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, सीमेचं खोर आहे, या ठिकाणी ते 85% असण्याची बरीच शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला आपल्या पीक रचनेची, आपल्या पाण्याच्या साठवणीची, आपल्या शेततळ्यांची, पाण्याच्या पुनर्भरणाची ही आत्तापासून व्यवस्था करायला सुरुवात केली पाहिजे. आणि यातला सगळ्यात मोठा आपला जो शत्रू आहे तो सगळ्यात मोठा शत्रू बाष्पीभवन आहे. आणि त्यातला विसंवाद असा आहे की ज्या वर्षी पाऊस आपल्याला मुळात कमी मिळतो त्या वर्षी बाष्पीभवन मात्र निसर्गातलं वाढतं. हवेत कोरडेपणा जास्त असतो. त्यामुळे हे जे जास्त वाढणारं बाष्पीभवन आहे ते आपण जेवढ्या प्रमाणामध्ये आटोक्यात आणू शकू आणि त्या दृष्टीने आपल्याकडे काही परंपरागत चांगल्या पद्धती आहेत त्या म्हणजे शेतावर त्या परंपरागत पद्धतींचा जाळून टाकता माधवराव त्या परंपरागत पद्धतींकडे मी येणार आहे. परंतु या भागामध्ये जी आपण चर्चा करतोय ती शेवटच्या भागामध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. परंतु आता तातडीचा उपाय म्हणून 88% जर पाऊस होणार असेल आणि मराठवाड्यामध्ये 85% किंवा आमच्या मान तालुक्यामध्ये, खटाव मान तालुक्यामध्ये त्यापेक्षा जर कमी होणार असेल तर सरकारनं कृत्रिम पावसाची आत्तापासून तयारी करावी का?
त्यासाठी काही तरतूद करावी का, त्यासाठीचं लागणारं तंत्रज्ञान आणि या सगळ्याची जुळवाजुळव करायला सुरुवात करावी का, तो निर्णय कृत्रिम पाऊस पाडायचा की नाही आणि कुठे पाडायचा, केव्हा पाडायचा, याचा निर्णयाची प्रक्रिया आता सुरू व्हायला पाहिजे असं वाटतं का जलतज्ञ म्हणून आपल्याला? आपण जसं आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आरोग्याच्या, वाहतुकीच्या किंवा इतर अर्थव्यवस्थेमध्ये विमा ही संकल्पना आणलेली आहे की अनिश्चित अशी जी आपल्यावर संकटं येतात त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला व्यवस्था करायला लागते. त्याप्रमाणे जगभर ढगांच्या माध्यमातून कृत्रिम रीतीने पाऊस पाडायचं जे शास्त्र आहे ते पूर्णतः विकसित झालेलं नाही. ते अजूनही प्रगतीपर असलेलं शास्त्र आहे. पण त्या शास्त्रामध्ये दुसरी बाजू आहे की अनेक ठिकाणी हे प्रयोग यशस्वीही झालेले आहेत. आता आपल्या वाट्याला त्यातलं नेमकं यश येईल का अपयश येईल हा अंदाजाचा भाग आहे. पण एकंदर परिस्थितीचा दिशा पाहताना आपण कृत्रिम रीतीने जर पाऊस आपल्याला मिळणार असेल आणि तो योग्य तेवढ्या माफक खर्च करून मिळणार असेल तर त्या तयारीत राहणं आणि वेळ आली तर तसा तो पाडायचा प्रयत्न करणं हे जेवढ्या मोठ्या क्षेत्राला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे ते पाहून ते करणं हे इष्ट आहे. नंतर उशिराने हातचे ढग निघून गेल्यानंतर अरे आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं असं नंतर म्हणणं बरोबर नाही. त्या दृष्टीने आपल्याला ती पूर्वतयारी करायला पाहिजे आणि ती पूर्वतयारी करून जर आपल्याला त्या वेळचे ढग हे अनुकूल वाटले, कारण त्याचंही एक मेघविज्ञान वेगळं शास्त्र आहे, ते जर अनुकूल वाटले तर कृत्रिम रीतीने त्यांच्यातून पाऊस पाडायचा प्रयत्न करणं हे विज्ञानाच्या दृष्टीने योग्य आहे. माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की अशा प्रकारे कृत्रिमरित्या पाऊस पाडण्याचे प्रयोग महाराष्ट्रात देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किती टक्के सक्सेसफुल होतात, किती टक्के यशस्वी होतात, काय सांगाल आपण? ढोबळमानाने असं म्हणता येईल आतापर्यंत जी माहिती आपल्यापर्यंत वेगळ्या वैज्ञानिक नियतकालिकांमधून येऊन पोचते त्याच्यावरून साधारणतः 20% यशस्वी होतात, 80% यशस्वी होत नाहीत. परंतु हे 20% मगाशी म्हटल्याप्रमाणे हे विमा सारखं आहे की ह्या 20%ची शक्यता जर असेल तर तेवढी सुद्धा आपल्याला जर मिळवायची का नाही हा एक तारतम्याचा विषय आहे. आणि एकंदर येणारी अडचण पाहताना त्या तारतम्याच्या संदर्भात अशी तयारी करणं आणि वेळ आली तर त्या तयारीचा उपयोग करणं या दोन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने हिताच्या राहणार आहेत. आपल्याबरोबर डॉक्टर विश्वंभर चौधरी आहेत. विश्वंभर चौधरी, 88% पाऊस म्हणजे किती नेमका कमी पाऊस, त्यापेक्षा तो विभागवार गेल्यानंतर किती कमी असेल याचं सखोल विश्लेषण आता आपल्यासोबत डॉक्टर माधव चितळे यांनी केलं. सवाल तुम्हाला असा आहे की जर सलग आणि सर्वत्र पाऊस कमी पडणार अशी आपल्याला आता चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत तर आता जे रखडलेले सिंचन प्रकल्प आहेत त्यामुळं या दुष्काळाची तीव्रता शेतकऱ्यांसाठी आणि पिण्याला पाणी जे आमच्या शहरामध्ये लागतं किंवा उद्योगाला जे पाणी लागतं त्याला कितपत भेडसावेल असं वाटतं आपल्याला? या सगळ्याची तीव्रता या अपुऱ्या सिंचन प्रकल्पांमुळे अधिक वाढणार आहे? उदयजी, एक म्हणजे पहिलं म्हणजे आता हे इट इज म्हणजे मला असं वाटतं की हे प्री मॅच्युअर आहे थोडं, की आता फक्त पाऊस येण्याचा अंदाज ते साधारण वर्तवत आहेत की किती येईल आणि किती टक्के पाऊस होईल. याच्या जर आपण एरर्स पाहिल्या तर त्या बऱ्याच मोठ्या झालेल्या आहेत, म्हणजे 20% पण एरर्स गेलेल्या आहेत. त्यामुळे अगदीच पॅनिक व्हावं असं काही मला वाटत नाही सध्या तरी, कारण पावसाचा पहिला टप्पा नंतर पुन्हा अंदाज येईल दुसऱ्या टप्प्याचा. साधारणतः गेल्या 3-4 वर्षांचा अनुभव असा आहे की पाऊस आधी कमी पडतो, पेरणीच्या वेळेला तो नसतो जवळपास, नंतर पेरणी उशिरा होते आणि तो पाऊस कमी पडतो पण नंतर तो सरासरी भरून काढतो. पण त्याचा अक्षरशः शेतीला उपयोग नसतो, कारण शेती ही आपली पडणाऱ्या पावसावर शेतीचे आडाखे ठरलेले असतात. शेतीवरती पाऊस ठरत नाही, पावसावरती शेती ठरते आणि म्हणून ते शेतीचं गणित मात्र चुकतं. आपल्याकडे ते डिस्ट्रीब्युशन इक्वल होत नाही आणि त्यामुळे पाऊस पडतो पण तो एखाद दिवशीच, आणि हे प्रमाण खूप वाढलंय शहरामध्ये सुद्धा. एखाद्या शहरात एकाच दिवसात आता पुण्यामध्ये आपण पाहिले की सरासरी त्यांनी तसं जर धरलं तर सरासरी गाठून तो वर जाऊ शकतो तशा हंगामात. त्यामुळे मला असं वाटतं की इट इज व्हेरी, आता ही वेळ ही थोडीशी लवकर घायची वेळ होईल. काहीतरी आपण म्हणायला की पाऊस खरंच कमी होणार आहे का? मला वाटतं की पाऊस होईल. साधारणपणे 20% एरर सुद्धा 20% ही त्यांची आलेली आहे मागोमागचं जर आपण पाहिलं तर. आता जे पाण्याचे आत्ताचे जे प्रश्न आहेत, आता सिंचनाचा विषय चितळे सर तिथे स्वतः आहेत. धरणांमधले गाळ सुद्धा काढलेले नाहीत अनेक ठिकाणी आणि साठवण क्षमताच कमी झालेल्या आहेत धरणांच्या, हे उघड आहे. म्हणजे मेजर जे प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करावेत, आताच्या प्रोजेक्टची एफिशियन्सी कशी वाढवावी हे विषय त्यामध्ये आहे.
की तुमच्याकडे इसापूरचं धरण आहे, तुम्ही ते अंडर कॅपॅसिटी यूज करता आणि मग दुसरं धरण पाहिजे का काय यावरती चर्चा करता. तर मला असं वाटतं की शासनाने आता गाळ काढण्यासह धरणांच्या मेंटेनन्सची कामं, जे चितळे समितीने जिचा बऱ्याचपैकी धरणांच्या मेंटेनन्सचा उहापोह केला होता, त्याच्यावरती आता ॲक्शन घेण्याची गरज आहे आणि तशा प्रकारे मेंटेनन्स करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे सूक्ष्म सिंचनामध्ये आपण फार मागे होत असं मला वाटतं. आता ती जलयुक्त शिवार नावाची चांगली योजना शासनाची आहे, ती बऱ्यापैकी सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. परंतु सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झालेले असताना सुद्धा शासनाने म्हणावा तसा निधी काही त्याच्याकडे दिलेला नाही. आता आपल्याला पाण्याची जी मॅनेजमेंट आहे ती असंही नाही. जो काही पाऊस पडतो म्हणजे इस्रायलची आपल्या निम्मीच कदाचित पावसाची इस्रायलमध्ये तो पडतो, पण त्याच्या व्यवस्थापनाचा हा प्रश्न आहे. बरोबर. हा कमी पडणाऱ्या पावसापेक्षाही पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्या व्यवस्थापनामध्ये आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. एक दोन फक्त गोष्टी सांगून मी थांबणार की जलसंकट हे फक्त निसर्ग निर्मितीवरून येत आहे असं आपण काही समजता कामा नये. दुसरं एक अजून जलसंकट येत आहे. आपण जर पाहिलं मेल्टडाऊन इन तिबेट नावाचं एक पुस्तक नवीनच आलं परवा, अतुल देऊळकरांनी त्याच्यावरती लेख उत्तम लिहिला होता. तर चीन त्यांच्या नद्यांचं, तिबेटचं पाणी सगळं चीनकडे वळून घेतं, चीनच्या नद्यांमध्ये. आता त्यामधून भारताच्या ज्या ब्रह्मपुत्रेसारख्या नद्या आहेत तिथेही एक जलसंकट निर्माण झालेलं आहे. तेव्हा जलसंकट ही नैसर्गिक आपत्ती तर आहेच, पण आता आपल्याकडे ते सुलतानी, इतर देशांच्या सुलतानीमुळे होणारी आपत्ती हे सुद्धा आहे. आणि याकडे मला असं वाटतं की पर्यावरण मंत्रालयाने फारच गंभीरपणे आत्ताच बघण्याची गरज आहे. अन्यथा तिकडून येणाऱ्या नद्या, तिबेटपासून हिमालयातून येणाऱ्या सगळ्या नद्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा जलव्यवस्थापन हे सगळ्या गोष्टी एकत्रित करून, आंतरराष्ट्रीय परिमाण त्याची काय ते बघून अशा रीतीने एका जल नियोजनाची गरज आहे. परंतु दुर्दैवाने दृष्टी असलेले लोक तशा पद्धतीचे आज मला शासन व्यवस्थेत दिसत नाहीत. दृष्टी असलेले लोक शासन व्यवस्थेत दिसत नाही हे एका बाजूला, तर दुष्काळाचा अंदाज 20% चुकू शकतो हे जरी मान्य केलं तरी यावेळी दुष्काळाचं सावट कायम राहणार आहे का? जो पडतो तो पाऊस एकाच दिवशी धबधबा पडतो आणि 4 महिने पुरणारा पाऊस अलीकडे पडत नाही. कधी गारपीट तर कधी प्रचंड उन्हाळा तर कधी होणारी अतिवृष्टी. रब्बी आणि खरीप ही दोन्ही एकाच वेळी चर्चेला घ्यावी की काय, अशा प्रकारची आता परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. शेतकरी हवाल दिले आहेत, मग तो डाळिंब उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल किंवा द्राक्ष उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, या सगळ्यांवर आता आलेल्या या बातमीनं प्रचंड मोठा परिणाम झालाय की आणखीन एकदा आम्हाला अवर्षणाला तोंड द्यावं लागतंय की काय. गेल्या अनेक वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे 5 वर्षांनी आपल्याकडे एकदा दुष्काळ पडत असतो. 18व्या शतकापासून आतापर्यंत जवळपास 40 ते 45 वेळा आपल्याकडे दुष्काळ पडलाय. तशाच प्रकारच्या दुष्काळाची ही नांदी तर नाही ना, अशा प्रकारचा अंदाज. या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मंदीचे ढग. मंदीचे ढग. भारतीय हवामानशास्त्र जे प्रगत आहे त्या खात्याने आपल्याकडे 88% सरासरी पाऊस होईल असं अंदाज वर्तवला आहे. याचाच अर्थ या देशाची आणि महाराष्ट्राची वाटचाल दुष्काळाकडे असू शकते असाही अंदाज अटकळ बांधली जाते. या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे की माणसाचं म्हणजेच विशेषतः भारतीयांचं अवलंबित्व पावसावर अवलंबून आहे का? मंदीचे ढग मध्ये दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आपण पाहू शकताय. केवळ मान्सूनवरच अवलंबित्व कमी करण्यात काहीच प्रगती झाली नाही का? केवळ मान्सूनवरचं अवलंबित्व कमी करण्यात काहीच प्रगती झाली नाही का? आपण थेट जातोय माधवराव चितळे यांच्याकडे. माधवराव चितळे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंचनामध्ये किंवा इतर अनेक गोष्टीत प्रगती होणं जे अपेक्षित होतं, ज्याच्यामुळे आपलं पावसावरचं शेतीचं जे अवलंबित्व आहे ते कमी होईल, पाण्याचं अवलंबित्व आहे ते कमी होईल, परंतु त्यात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. खरं का आणि त्याच्यावरचा उपाय काय? ज्यावेळेला आपल्याला पाऊस कमी मिळतो त्यावेळेला मिळालेल्या पाण्याच्या उपयोगामध्ये साहजिकच आपल्या राष्ट्रीय जलनीतीत, राज्याच्या जलनीतीत आपण पहिली प्राथमिकता ही पिण्याच्या पाण्याला दिलेली आहे. त्यामुळे जे काय पाणी आपल्याला मिळालं असेल आपल्या गावामध्ये किंवा आपल्या मोठ्या तलावांमध्ये, लहान तलावांमध्ये, त्यातलं पिण्यासाठी म्हणजे मानवी जीवनात, त्याचप्रमाणे आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, आपला दुग्ध व्यवसाय मोठा आहे, त्याच्यासाठी लागणारं हे पिण्याचं पाणी राखून ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. दुर्दैवाने ग्रामीण भागामध्ये त्या पाण्याचं नियंत्रण किंवा नियोजन करण्याची त्या अर्थाने सामूहिक व्यवस्था काही बसलेली नसल्यामुळे जे विहिरींच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं त्यांच्या उपस्यावर
किंवा तलावांमधून जे उपसे होतात त्याच्यावर आपल्याला पूर्ण नियमन अजून करता आलेलं नाही आणि मुख्य पिण्याच्या पाण्याची जी अडचण होते ती त्यामुळे होते आणि याचा परिणाम असा झालाय की त्या ग्रामीण जीवनामध्ये सामूहिक विचारामधून अशा परिस्थितीमध्ये जी एक वेगळी पीकरचना अस्तित्वात यायला पाहिजे ती पीकरचना अस्तित्वात येत नाहीत. त्यामुळे पाण्याची ओढाताण होते आणि काही मंडळी हे पाणी त्यांच्या पिकांसाठी विशेषतः ऊसासाठी अवर्षण पर्वण प्रदेशात आणि अवर्षणाच्या काळात सुद्धा ओढून घेतात आणि त्याचा परिणाम या सगळ्या भागातल्या विहिरींमधली पाण्याची पातळी सतत खाली जाण्याकडे होतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला टँकरनी मोठ्या मोठ्या संख्येत गावांना पाणी पुरवठ्याकडे होतोय. तेव्हा त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे जे आपण पाणलोट क्षेत्राच्या विकासाचे कार्यक्रम केलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी अधिक पाणी मिळतं, पण ते नेमकं कसं वापरायचं याचं नियोजन आपण आपली त्या दृष्टीने पीकरचना जर बसवली नाही तर मग ते हाताशी येणार नाही. म्हणून या पीकरचनेतला बदल हा आपला पहिला सामूहिक निर्णयाचा महत्वाचा टप्पा असला पाहिजे आणि तो जर टप्पा आपण गाठला तर पिण्याच्या पाण्याचे काही हाल होण्याचं कारण दिसत नाही. कारण अगदी केवळ 85% नव्हे 80% जरी या भागात सरासरीचा पाऊस मिळाला तरी तो पाऊस 500 मिलीमीटरपेक्षा जास्त असल्यामुळे ढोबळमानाने 500 मिलीमीटर जर पाऊस पडला तर पिण्याच्या पाण्याचे हाल होण्याचं काही कारण नाही. नियंत्रण जे आणायचं आहे आपल्याला ते आपल्या पीकरचनेवर आणायचं आहे मुख्यतः. बरोबर आहे. त्या बाबतीत सामूहिक कार्यपद्धती हा सगळ्यात अडचणीचा आज अडथळ्याचा प्रश्न झालेला आहे. बरोबर आहे. तुम्ही ज्या एका गोष्टीचा उल्लेख केला त्याच्यावर जायचं मला विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभरजी, आता माधवरावांनी उल्लेख केला तो साखर उत्पादकांचा किंवा ऊस उत्पादक ज्याला आपण म्हणतो, ऊस शेतकरी म्हणतो त्यांचा. महाराष्ट्र हा मूलतः एक ज्याला आपण काय म्हणू दुष्काळाचाच प्रदेश आहे. इथले असे अनेक तालुके अनेक जिल्हे असे आहेत की जिकडे वर्षानुवर्ष आपल्या दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहायला मिळते. या सगळ्यात मानवनिर्मित दुष्काळ हा आणखीन वेगळा आहे आणि त्याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे 5% ही महाराष्ट्रातली एकूण लागवडी क्षेत्र 30% आहे महाराष्ट्राच्या. त्याच्यामधली 5% जमीन, फक्त 5% ही ऊसासाठी आहे. परंतु पाण्याचा जर वापर आपण पाहिला तर 60% या महाराष्ट्रात पडणारं पाणी आपण ऊसाला देत असतो. ह्या सगळ्यामुळे कुठेतरी या नव्या पीक रचनेची गरज अधिक अधोरेखित होते, अधिक त्याची गरज निकडीची निर्माण झाली आहे, विशेषतः अशा प्रकारचे मंदीचे ढग आमच्यावर असताना. नक्कीच, अगदी 100%. आणि हा ऊसाच्या पाण्याचा मुद्दा तर 4-5 वर्षापासून गेल्या चांगलाच चर्चेत आलाय. ठिबक सिंचनाने पाणी द्यावं असं पण एक दिसत आहे आणि त्याची बऱ्याच ठिकाणी चांगली सुरुवात पण झाली आहे. परंतु ऊस हा अक्षरशः ज्या प्रकारे पाणी पितो आहे आपलं, त्याची तितकी गरज त्या ऊसाला तरी आहे की नाही माहित नाही. ठिबक सिंचनावर सुद्धा ऊस येऊ शकतो, परंतु काही कन्व्हिक्शन असतात आणि त्याप्रमाणे त्या चालतात असं मला वाटतं. आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात उदाहरणार्थ मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की शेतीच्या पंपाचं एकदाच बिल येत असल्यामुळं आणि ठराविकच बिल येत असल्यामुळं रात्री सुरू करून द्यायचा पंप आणि सकाळी बंद करायला यायचं, हे मी सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पाहिलेलं आहे. तेव्हा मुद्दा पाण्याच्याच विस्डमनी वापरण्याचा, हुशारीने वापरण्याचा आणि चितळे सरांचाच मुद्दा थोडा पुढे न्यायचा. तर थोड्याशा काही परंपरागत पद्धती होत्या त्याहीकडे आपण बघितलं पाहिजे. एक मुद्दा त्याच्या आधी नक्की सांगितला पाहिजे की ऊसाचं पीक हेच काही सर्वार्थानी आहे अशातला भाग नाही. माझ्या स्वतःच्या घरी आम्ही यंदा हळद घेतली आणि हळदीचं खूप चांगलं पीक आलं. ऊसापेक्षा जास्त त्याला पैसे खरं म्हणजे मिळाले, परंतु हळदीच्या पिकाला कष्ट असतात, म्हणजे त्याला उकळायला लागतं, पॉलिश करायला लागते हळद, अशा प्रकारचे असतात. तर ते कष्ट जर करायचे ठरवले तर ऊस हे आळशाचं पीक आहे, म्हणजे चांगलं होऊ शकतो. ऊस हे आळशाचं पीक आहे. पद्धती राजकारण करायला वेळ मिळतो नाही असं नाही मी म्हणणार. नाही असं मी म्हणणार नाही. उद्या लगेच शेतकरी संघटनेचा मोर्चा माझ्या घरावर येईल, त्यामुळे मी ऊस आळसाचं पीक ऊस लावला की राजकारण करायला कमी मोकळे कष्ट होतात तुम्ही. ऊस आलाय असं मात्र मी. ऊस लावल्यावर राजकारण करायला मोकळे होतात लोक. पर्यायी पिकं मराठवाड्यात खूप घेतली जात आहेत. विश्वंभर पर्यायी पिकं मराठवाड्यात खूप घेतली जात आहेत, जसं की केळी घेतल्या जातात किंवा हळद घेतल्या जाते. तर त्या पर्यायी पिकांच्याकडे पण चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि मी जे म्हणत होतो परंपरागत, तर पूर्वी माझ्या लहानपणी मराठवाड्यामध्ये ज्वारीच्या शेतामध्ये वाळूक नावाचं एक असं शेंदाडी किंवा काय ज्याला आपण म्हणू काकडीच्या वर्गातलं एक पीक घेतलं जायचं. आंतरपीक म्हणजे पीक म्हणून नसायचं, ते जनरल असायचं, परंतु त्याचे जे पानं त्याचे वेल वाढत जायचे आणि ती त्या पृष्ठभागाला कव्हर करायची, जेणेकरून पाणी कॉन्झर्वेशन पाण्याचं व्हायचं, जमिनीतल्या पाण्याची धूप कमी व्हायची.
त्या परंपरागत पर्यायांकडे सुद्धा आपण गेलं पाहिजे आणि ते जे आता ज्या बंद झालेल्या ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस आहेत त्या आपल्याला पुन्हा सुरू करता येतील का हे आपल्याला पाहायला पाहिजे असं मला वाटतं. याच भागातला एक छोटासा प्रश्न आपण चर्चा करतात, त्याच्यावर आपण चंद्रशेखर टिळक यांचं काय मत घेणार आहोत. आपण पडद्यावर तो प्रश्न पाहू शकता की पाऊस आणि महागाई यांचं नेमकं नातं काय आहे. पाऊस आणि महागाई परत कमी आणि मागणी जास्त, म्हणजे आता दर वाढतात परंतु किंमत आमच्याकडे कमी असते. इंडस्ट्रियल आउटपुट जो आहे ते आपल्याकडे 2.7% वाढलेला आहे, तर किरकोळ महागाई ज्याला आपण म्हणतो ती 4.8% वाढलेली आहे. तर पतधोरणामध्ये परवाच रघुराम राजन यांनी 0.5% कपात केलेली आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. एकीकडे पाऊस कमी होतोय, पाऊस कमी पडतात अशी चिन्ह आहे, तर एकीकडे पत धोरणात देखील कमी करून कुठेतरी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न दिसतोय. पाऊस आणि अर्थव्यवस्था यांचं नेमकं नातं काय? ह्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात उत्तर देता येईल. त्याच्या आधी फक्त मगाशी जो विश्वंभर चौधरींनी मुद्दा मांडला त्याचं एक यशस्वी उदाहरण महाराष्ट्राबाहेरचं सांगायला मला आवडेल. गेल्या 5 वर्षामध्ये आपण दरवर्षी सातत्याने असं म्हटलं, अगदी दुष्काळाची कमी पावसाची चर्चा असली तरी सुद्धा, की आपल्या देशाचं एकूण राष्ट्रीय कृषी उत्पादन वाढत चाललंय. परंतु हे जे कृषी उत्पादन वाढतंय त्याचं जर कंपोझिशन किंवा वर्गीकरण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की पूर्वीची जी नगदी पिकं होती किंवा जी ढोबळमानाने कृषी पिकं होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झालाय. विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर अशासारखी जी राज्य आता कृषी क्षेत्राच्या दृष्टीने पुढे येत आहेत त्या सगळ्यांची जी प्रॉडक्ट्स आहेत ती यातली कुठचीही पाण्यावरती अवलंबून नाहीयेत. त्यामुळे याचा जर अल्टरनेटिव्हली विचार करता आला तर त्यात तुम्ही म्हणता ह्या आपला आत्ताच्या प्रश्नाशी त्याची सांगड आहे. कारण शेवटी महागाई आणि दुष्काळ आणि एकंदरीतच गुंतवणूक यांचं गणित एकमेकांशी निगडीत आहे. कारण मुळातच असं आहे की महागाई म्हटल्यानंतर जसं तुमच्या प्रश्नामध्ये अनिश्चितच असं की ज्या वेगाने दुष्काळ येऊ शकतो किंवा ज्या वेगानं महागाई वाढू शकते, साहजिकच त्या वेगाने व्यक्ती किंवा सरकार यापैकी कुणाचंही उत्पन्न वाढत नाही. आणि ते वाढलं नाही तरी सुद्धा राजकीय किंवा सामाजिक कारणांसाठी सरकारवरचा आणि व्यक्तीवरचा दबाव मात्र वाढू शकतो. म्हणजे केवळ त्या वस्तूच्या मागणी पुरवठ्यामध्ये बदल होतो असं नाही, तर व्यक्ती आणि देशाच्या पातळीवरतीही पैशाच्या मागणी पुरवठ्यामध्ये फरक पडतो. आणि मुळातच महागाई हे गणित खरं सांगायचं म्हणजे ते चक्रवाढ व्याजासारखं आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीच्या मधल्या दराला खरं म्हणजे महागाईचा दर असं ढोबळमानाने आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यातही खरं सांगायचं म्हणजे हल्लीच्या महागाईचं स्वरूप जर आपल्या लक्षात आलं असेल तर पूर्वीच्या महागाईपेक्षा ते जास्त विचित्र आहे. कारण तुम्ही जी मगाशी आकडेवारी घेतली त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचा फिगर राहिला आणि तो म्हणजे सेवा क्षेत्रातल्या वाढीचा दर. आणि सेवा क्षेत्रातल्या वाढीचा दर आज आपल्या महागाईचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अशासाठी महत्वाचा आहे की तुमच्या माझ्या जीडीपीचा 52% वाटा सेवा क्षेत्र देतं. सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली पिढी ही 30च्या मागच्या पुढची आहे आणि त्यांचे जे सगळे खर्च आहेत, त्यांचे जे सगळे खर्चाचे घटक आहेत ते कुठचेही पॉकेट ट्रिगर्ड किंवा पॉकेट लिमिटेड नाहीयेत, ते हॅबिट ट्रिगर्ड आहेत. मग महागाईचा दर आहे का, त्याचा खर्च काय आहे, मला ते परवडतं का, हा विचारच नाही. त्यामुळे मुळात आपल्या देशातल्या विशेषतः कृषी उत्पादनाच्या महागाईचा प्रश्न असा आहे की ज्याचं उत्पादन होतंय त्याची वाढ ज्या वेगाने होते त्या वेगाने त्याची मागणी वाढत नाही आणि ज्याची मागणी वेगानं वाढते त्याचं उत्पादन वाढत नाही. हा खरा आपल्या महागाई आणि गुंतवणुकीचा मूळ म्हणजे समस्या अशा आहे. अनेक कंपन्या आहेत की ज्यांचं उत्पन्न कमी होतंय कारण त्यांच्या प्रोडक्ट्सना मागणी कमी आहे, परंतु त्यांचा जीडीपी मात्र वाढताना दिसतोय. ही विसंगती या कारणामुळे आपल्याला दिसते. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न असा आहे की अशा काही इंडस्ट्रीज आहेत की ज्यांचा संबंध थेट पावसाशी आहे आणि अशा काही इंडस्ट्री आहेत की ज्यांचा संबंध पावसाशी नाही. या सगळ्याचा कमी पाऊस पडण्याचा या इंडस्ट्रीजवर आणि त्याच्या महागाईवर काय परिणाम होणार आहे? मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की अत्यंत उघड आहे की ज्यांचा थेटपणाने शेतीशी संबंध आहे, मग ते बी बियाणं असेल, इरिगेशन असेल, खतं असतील, या सगळ्यांचा थेट परिणाम होतो. कारण जर पावसाचं प्रमाण कमी पडणार असेल तर साहजिकच त्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींची मागणी होते. पण या कंपन्यांवरती ज्या प्रमाणामध्ये परिणाम होईल त्या प्रमाणात जरी नाही तरी इतर कंपन्यांवरतीही जरूर परिणाम होतो. कारण शेवटी त्याचा ग्राहक फक्त या क्षेत्रातनं उत्पन्न मिळवणारा असा नसतो, त्याचा ग्राहक विविध क्षेत्रातनं उत्पन्न मिळवणारा असतो, पण त्याचे मागणीचे घटक मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि जी मागणी इनइलॅस्टिक आहे ती मग दुष्काळ असला तरी राहते किंवा नसला तरी राहते, फक्त त्याची मागणीचं प्रमाण हे कमी होत एक ब्रेकवर जाण्यापूर्वी जरी वेळ झाली असती तरी ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आता तुमच्या विवेचनावर मला दिसतोय. तो म्हणजे एकीकडे मोठ्या उद्योगातून स्टेट बँकेला रिकव्हरी करताना दिसत नाही, त्यामुळे 60,000 कोटीची रिकव्हरी त्यांना होणं बाकी आहे एका बाजूला, तर दुसरीकडे सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी असल्यामुळे त्याला सवलती देऊन कर्जमाफी देऊन त्याला जगवावं लागतंय. आणि त्यातच आता येऊ घातलेली ही एक प्रकारचा दुष्काळाचं सावट आणि एकीकडे रेपो रेटमध्ये केलेली घट
काय सांगड घालाल? याचा खरं सांगायचं म्हणजे ज्या काळासाठी आपण दुष्काळाचा आणि महागाईचा विचार करतोय, इतक्या आज रेपो रेट कमी केला म्हणून उद्या बँका करतील आणि प्रत्यक्ष ग्राहकाला त्या दराने कर्ज देईल, हे म्हणजे पी हळद हो गोरीच्या पलीकडचं झालं. आणि त्यामुळे हेच कालमानाचं जे गणित आहे ते तुम्ही रिकव्हरी करता लावा. त्याच्यातही खरं सांगायचं म्हणजे शेतकरी बिचारा खरंच अडचणीत असतो म्हणून कर्ज देत नाही अशी बहुतांश ठिकाणी केस असते. आपण राजकारण वगळू, मोठ्या उद्योगांचं जे असतं ते गणित पूर्णपणाने वेगळं आहे. ते पावसाच्या दुष्काळावरती अवलंबून नाही, ते धोरणात्मक अंमलबजावणीच्या दुष्काळावरती अवलंबून आहे. कुठे एक्झाम्पल देऊ शकता आपण मोठ्या उद्योगांची? उगाच कशाला भालतक चर्चा करायची? मगाशी विश्वंभर म्हणले तसं त्यांच्या घरावरती शेतकरी संघटनेचा मोर्चा आला तर माझ्या घरावरती मला इथनं डोंबिवलीला जाईस तोरच तोंड द्यावं लागेल. माझा वेळ एका ब्रेकची झाली. ब्रेक नंतर आपण मंदीचे ढग ही चर्चा अशी चालू ठेवणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मंदीचे ढग. ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे, डॉक्टर विश्वंभर चौधरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि चंद्रशेखर टिळक ज्येष्ठ अर्थतज्ञ हे देखील आपल्याबरोबर आहेत. या भागातला सर्वात कळीचा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा जो आपण पाहू शकताय तो आहे, तर आता काय करायचं? हवामान खात्यानं तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 88% पाऊस पडायची शक्यता आहे. जरी तो अंदाज चुकू शकतो तरी देखील मंदीचं सावट मात्र कायम आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी केलेला आहे, तर दुसरीकडे इंडस्ट्रियल आउटपुट 2.1%वर, किरकोळ महागाई 4.8%वर. हे जरी खरं असलं तरी देखील या मंदीचा आणि त्याहीपेक्षा सुद्धा या कमी पावसाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या अर्थव्यवस्थेवर, आमच्या महागाईवर हा निश्चितपणे होणार आहे. या सगळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकानं, उद्योजकानं, शेतकऱ्यानं नेमकं काय करायला हवं? आपण एकेका घटकासाठी या सर्व तज्ज्ञांच्या सूचना घेऊया. मी थेट जातोय माधव चितळे यांच्याकडे. माधव चितळे, शेतकऱ्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? या दुष्काळाला, येऊ घातलेल्या दुष्काळाला किंवा मंदीला सामोरं जाण्याकरता शेतकऱ्यांना आत्तापासून या पुढच्या 4 महिन्यामध्ये नेमकं काय करावं? एक गोष्ट आपण शेतकऱ्यांना समजावून सांगितली पाहिजे की ज्यावेळेला आपण पावसामधली घट सांगतो की ती 10%, 12% घट आहे, तर त्याचं ज्यावेळेला प्रवाहात रूपांतर होतं नदी नाल्यांमध्ये, की जो प्रवाह आपल्या लहान मोठ्या धरणांमध्ये येतो त्याच्यातली घट त्याच्यापेक्षा जास्त असते. ढोबळमानाने जेव्हा 80% पाऊस पडतो तेव्हा आपल्याला मिळणारं साठवण ही 60%च असते सरासरीच्या. आणि त्याहीपेक्षा भूजलमध्ये जे रूपांतरित होतं ते रूपांतरित साधारणतः 45%च असतं. म्हणजे पावसातली घट आणि भूजलातून, विहिरीतून मिळणारं पाणी याच्यातलं जे वाढीव अंतर आहे हे आपण शेतकऱ्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे. त्यामुळे मग शेतकऱ्याचं नियोजनात काय असलं पाहिजे, तर प्रति लिटर या पाण्याचं जास्तीत जास्त बाजारी मूल्यात कसं रूपांतर करता येईल. सगळी आपण शेती व्यवस्था समान पायावर या दृष्टीने आणू शकत नाही. त्याचं दुधात होणारं रूपांतर गवताच्या माध्यमातून हे वेगळं, तूर डाळी किंवा इतर डाळींमध्ये रूपांतर हे बाजारी मूल्यात होणारं रूपांतर वेगळं, भाजीपाल्यात होणारं रूपांतर वेगळं आणि इतर पिकांमध्ये गहू ज्वारी यात होणारं रूपांतर वेगळं. सध्याच्या काळामध्ये जर आपण हरितगृहांना अधिक चालना दिली तर भाजीपाला हा प्रति लिटर सगळ्यात जास्त मूल्यदायी बाजार व्यवस्थेत रूपांतर करणारा घटक आहे. त्याचप्रमाणे डाळी हा सगळ्यात जास्त रूपांतर करणारा घटक आहे आणि दूध गवताच्या माध्यमातून हा सगळ्यात जास्त रूपांतर करणारा घटक आहे. त्यामुळे गावाच्या उत्पादनाची व्यवस्था या 3 घटकांकडे कशी वळवता येईल हे त्या ठिकाणच्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे आपल्याला त्या गावामध्ये, त्या पाणलोट क्षेत्रामध्ये चर्चा करून बसवता येणं शक्य आहे. आणि हे जर आपण बसवू शकलो तर आपल्याला आर्थिक जी घट होणार आहे ती फार आपण कमी करू शकतो. आपली सरासरीवर आधारलेली पीक रचना वेगळी आणि पाण्यात तूट आल्यानंतर करायची पीक रचना वेगळी. या 2 गोष्टींमधला फरक हा जर आपण सगळ्यांना नीट समजावून सांगितला आणि त्याप्रमाणे आपलं वार्षिक नियोजन हे जर आपण लवचिक बनवू शकलो तर आपण याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मात करू शकतो. त्याची आज गरज आहे.
वार्षिक नियोजनाचा आपण एक मुद्दा मांडलेला आहे. आपण जातोय थेट आता विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, शेतकऱ्यांनी काय करायचं हे आपण पाहिलं. सर्वसामान्य माणसांनी या अशा प्रकारच्या दुष्काळाच्या यांनी उलगडून दाखवलाय, काय सांगाल? नाही, पाण्याचा काटकसरीने वापर याला तर आता काही पर्यायच नाही आपल्याकडे, हे नक्कीच दिसत आहे. मला असं वाटतं की आग्रहाने ही मागणी आता पुढे आली पाहिजे की ठिबक सिंचन योजनांवरती काहीतरी सबसिडी वाढवून म्हणा किंवा काहीतरी अशी एक योजना आणून सरकारकडून की जी प्रोत्साहनपर वाटेल शेतकऱ्यांना, ठिबक सिंचनकडे लोक जातील. मला असं वाटतं की ते फार गरजेचं आहे. हे पहिलं. दुसरं असं की ग्राउंड वॉटर रिचार्ज आपण आज करत नाही. चितळे सर म्हणाले त्याप्रमाणे जर 45% जाणार असेल तर ते जाण्याची सुद्धा आज काही व्यवस्था आपल्याकडे नाही. आता शहरांमधून मोठ्या टाउनशिप्स किंवा इतर ठिकाणी आता रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं केलेलं आहे. पुणे महापालिकेने पण ते केलेलं आहे. पण अगदी गावांमध्ये सुद्धा हे होऊ शकतं आणि छपराचं पाणी असेल किंवा सरफेस रनऑफ ज्याला आपण म्हणतो, वाहून जाणारं पाणी ते जागीच साचवणं हे आहे. शेतीमध्ये अगदी समतल चर वगैरे असे अनेक उपाय आहेत आणि परंपरागत शेतीत पण ते होते की लोक तिथे चर खोदून ठेवायचे, पण आजकाल ती फार प्रॅक्टिस दिसत नाहीये. तर त्या गोष्टींकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. परंपरागत आपले जे पाण्याचे म्हणजे साठे ज्याला आपण म्हणू की सोर्सेस जे होते पाण्याचे किंवा साठवण क्षमता असलेल्या गोष्टी होत्या, आड किंवा विहिरी, त्यांच्याकडे आज आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतं. लोकांनी त्या आडांचा आणि विहिरीचा उपयोग सत्यनारायणाचे खांब टाकण्यापासून सगळ्या गोष्टींसाठी केला आणि ते पुन्हा उपसून त्यांचं पुनरुज्जीवन करणं हा एक मार्ग आहे जो आपल्याला लगेच घ्यावा लागेल असं मला वाटतं. एकूण पाणी जर काटकसरीने वापरायचं असेल तर आपल्याला खूप निराश होण्याचं कारण नाही. इस्रायलने याच्यापेक्षा निम्म्या पाण्यात सुद्धा ते मॅनेजमेंट करून दाखवलं. त्यामुळे फक्त जल व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. निसर्ग काही कमी देतो अशातला भाग नाही. परंतु आता जे एक मुद्दा जो सुटला मगाशी माझा, तो ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा आहे की त्याच्याकडे फार सावधपणे पाहायला लागेल. ज्या प्रकारे आपण डिफॉरेस्टेशन करतोय, वृक्षतोड ज्या प्रमाणात होतीये त्या प्रमाणात झाडं न लावली जाणं आणि त्यातून एकूण इकोसिस्टमवरती होणारे परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंगचा अगदी दाराच्या उंबऱ्यात असलेला आता तो विषय, मला असं वाटतं की त्याच्याकडे सुद्धा पाहण्याची वेळ आली आहे. त्याच्यासाठी एक आपल्याला ज्याला आपण म्हणतो की इंटिग्रेटेड अशा प्रकारची मॅनेजमेंट, शेती, विज्ञान, पर्यावरण ह्या सगळ्यांना घेऊन, पाण्याला घेऊन एक इंटिग्रेटेड मॅनेजमेंटची आता आपल्याला गरज आहे असं मला नक्की वाटतं. एकात्मिक जल व्यवस्थापनाची गरज, याच्यावर आता विश्वंभर चौधरी यांनी भर दिला. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी जातोय चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखर टिळक, शेतकऱ्यांनी काय करायचं, सर्वसामान्य जनतेने काय करायचं, या दोन्ही विषयी तज्ज्ञांची मतं आपण ऐकलीत. उद्योजकांनी नेमकं काय करावं, कारण पतधोरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल या वर्षात होतील का? दुष्काळाचं सावट असंच जर कायम राहिलं तर इंटरेस्ट रेटवर काय परिणाम होईल? एकूणच कर्ज घेणं कितपत लाभदायक असणार आहे? कर्ज फेड काय असेल? या सगळ्याचं चित्र काय असेल? काय वाटतं आपल्याला? मुळामध्ये उद्योजक किंवा गुंतवणूक क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर गेले 2-2.5 महिने जे मी सातत्याने सांगतोय ते पुन्हा सांगेन की मुळातच हे जर दुष्काळाचं संकट किंवा सावट आपण ज्या प्रमाणामध्ये आता अपेक्षा ठेवतोय तसं जर खरोखरच आलं तर हे संपूर्ण आर्थिक वर्ष कोणत्याही प्रकारची महत्वाचे बिग बँग रिफॉर्म्स होणार नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही व्याजदराची चर्चा केलीत. मला स्वतःला असं वाटतं की आत्ता जी काही थोडीफार व्याजदरामध्ये कपात झाली ती शेवटची असावी. पुढची 7 ते 8 महिने कुठच्याही परिस्थितीत व्याजदरात कपात होणार नाही. आर यू शुअर अबाउट इट? आय एम डॅम शुअर अबाउट इट. जर आपण म्हणतो त्या प्रमाणामध्ये हे दुष्काळाचं संकट आलं आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मात्र या गोष्टीचा फायदा करून ज्या वेगळ्या प्रकारचं अर्थकारण मगाशी चितळे सर म्हणले तसं किंवा विश्वंभर चौधरी म्हणले तसं जर करायचं असेल तर मुळातच अशी वेगवेगळी क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये ती जास्त उदयाला येऊ शकतील. की साधं उदाहरण घेऊ की मगाशी ते म्हणले की पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. तर यंदाच्या अर्थसंकल्पातली किंवा 14 जुलैच्या अर्थसंकल्पातली एक घोषणा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की मुळातच मोठ्या क्षमतेचे जे पंप होते त्याच्यापेक्षा सुद्धा 100 वेगवेगळे छोटे पंप बसवता येतील का? हायड्रोलिक एनर्जीच्या ऐवजी सोलार एनर्जीकडे जाता येईल. कारण थोडक्यात ज्या क्षेत्रांची मागणी दुष्काळावरती अवलंबून नसते, अशी वस्त्रासारखी मागणी असेल, अन्नासारखी मागणी असेल, ऊर्जेसारखी मागणी असेल, याला लो कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे आणि लो जस्टेशन पिरियड असल्यामुळे सरकारला चालना द्यावीच लागेल. आणि खरं सांगायचं म्हणजे काहीतरी भंपक कल्पना सरकारच्या मागे लागण्यापेक्षा सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या मागे लागून अशा व्यवहार्य आणि ताबडतोब रेव्हेन्यू जनरेट करणाऱ्या योजनांच्या मागे उद्योग सरकारला जावं लागेल. कार्यक्रम संपण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न, त्याचं उत्तर थेट मला हवं आहे. तो म्हणजे 2015चा मान्सून
हे मोदी सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे का? अगदी 1000%. एक गोष्ट लक्षात घेऊ, आपण जे मगासपासून व्यंगचित्र दाखवतोय ते पाहून मला सारखी आठवण झाली की या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आर्य चाणक्यांनी राज्यकर्ता आणि अर्थमंत्री होण्याचे निकष विचारले होते. पहिले 3 सोडून देऊ आणि चौथा तो म्हणला होता की तो पूर्णपणे नशीबवान असला पाहिजे. गेले काही महिने पाहू जाता मोदींचं राजकारणात जरी नशीब दिसलं असलं तरी अर्थकारणामध्ये मात्र पुरेशी साथ दिसत नाहीये. हे अत्यंत उघड. पाऊस वुड बी द बिगेस्ट पॉलिटिकल रायवल ॲज फार एज दिस गव्हर्नमेंट इन दिस इयर इज कन्सर्न. या सरकारसाठी पाऊस हा अत्यंत कळीचा मुद्दा आणि या पावसावरच या पुढची आमची पतधोरणं किंवा अर्थकारण ठरलेलं असणार आहे. परंतु सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांचं जीवन नेमकं कसं असेल, कसं असायला हवं, त्यांनी काय काळजी घ्यायला हवी, हे सगळ्याचा आता उहापोह आपण करत होतो. जाणीवपूर्वक या चर्चेत मी राजकीय नेत्यांना, काँग्रेस असेल, एनसीपी असेल, आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठवाड्याचा दौरा करून भेट घेतल्यानंतर काही मागण्या दिल्या आहेत, काही ऑब्झर्वेशन, काही निरीक्षणं दिली आहेत. त्याची राजकीय चर्चा आपण नंतर करू. परंतु त्यातून येऊ घातलेल्या दुष्काळाचं सावट मात्र अधोरेखित झालं. आज त्यातला आणखीन महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे हवामान खात्यानं मात्र थेटपणे सांगितलं की 88% पाऊस पडेल. याच्यावरच्या उपायांमध्ये पिकाचा पॅटर्न नेमका कसा बदलावा याचं मार्गदर्शन आपल्या माधवरावांनी केलं. तर एक प्रकारे प्रति लिटर बाजार मूल्य पाण्याचं कसं वाढवता येईल, मग त्यात डाळी घेता येतील, फळ ज्याला आपण भाजीपाला म्हणतो तो घेता येईल, किंवा गवताचं दुधामध्ये रूपांतर करता येईल. अशा प्रकारची जी एक व्हॅल्यू चेन आहे त्या व्हॅल्यू चेनचं समर्थ वर्णन आपल्याकडे आता माधवरावांनी केलं. तर ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग याचं महत्त्व आत्ताच्या काळात कधी नव्हतं एवढं जास्त असणार आहे आणि त्याच्यावरच या पुढचं सगळं भवितव्य शेतीचं आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं आहे. हे रोखठोकपणे आपल्याकडे आता विश्वंभर चौधरी यांनी सांगितलं. एकूणच ग्लोबल वॉर्मिंग दारावर असताना आणि एकीकडे दुष्काळ आपल्याकडे असताना सर्वसामान्यांचं जीवन सुखकर व्हावं, किंबहुना या दुष्काळावर मात करण्यासाठी तुम्ही तयार आणि सज्ज व्हावं. विशेषतः शेती करणाऱ्यांनी त्याच्यावर नेमकं काय करावं याचं मार्गदर्शन करणारा हा आपण कार्यक्रम केला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.